पाठांतर मुद्रा डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुरुवातीपासून ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनोरेक्ष्वाकवे ब्रवीत् एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योग प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथम् एतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति। श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् यस्य सर्वे समारम्भा कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तम् आहुः पण्डितं बुधा त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य जानावस्थितचेतसः
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते। ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना। दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नवपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति। श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयान्यन्ये इन्द्रियाग्निषु जुह्वति। सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते। द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संचितव्रता। अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुत्वा प्राणायामपरायणा। अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति। सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्। नायं लोकोऽस्ति यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम। एवं बहुविधा यज्ञा विततो ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञाने यज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथो मयि। अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि। यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा। न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम् इह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धिः कालेनात्मनि विन्दति। श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति। आता हा श्लोक जे ओ माय गॉड पिक्चर आली होती बघा, पहिली पिक्चर, त्यामध्ये हा श्लोक म्हणलेला आहे. अज्ञश्च अश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना. ठीक आहे. तर अज्ञश्च म्हणजे जो ज्ञानी नाहीये, जो अज्ञानी आहे. ठीक आहे. अज्ञानी व्यक्ती जो आहे आणि अश्रद्धानश्च ज्याच्यामध्ये श्रद्धा नाहीये, ज्ञानी तर नसू द्या पण श्रद्धा पण नाहीये, तर ते दोघं पण आणि कोण संशयात्मा, हे तिघ जण. ज्ञान नसल्यावर संशय आपोआप उत्पन्न होणार, श्रद्धा असल्यावर विश्वास बसतो, पण श्रद्धा असल्यावर ज्ञानच्या गोष्टींमध्ये संशय नेहमी राहतो. ठीक आहे ना, ज्ञान नसल्यावरती. त्याच्यामुळे अज्ञश्च अश्रद्धानश्च संशयात्मा हे तीन जण आहेत. म्हणजे हे तीन गुण आहेत जे कोणत्या व्यक्तीमध्ये नसल्यावर तो विनाशला प्राप्त होईल. अज्ञश्च अज्ञानी व्यक्ती, अश्रद्धापूर्वक व्यक्ती ज्याच्यामध्ये श्रद्धा नाहीये, आणि संशयात्मा ज्याच्यामध्ये नेहमी डाऊट चालू येतं. कुठं ना कुठं तरी त्याच्यामध्ये विभ्रम पैदा होतो. डाऊट, हमेशा डाऊट मध्येच असतो. कोणती गोष्ट खरी आहे कोणती गोष्ट खोटी आहे ते त्याला व्यवस्थित कळत नाही. संशयात्मा. जसं आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी करताना, कार्य करताना, कर्म करताना काहीतरी विचार करतच असतो आणि आपल्यामध्ये डाऊट पैदा होतो. ते दुसऱ्यांच्या बोलण्यावरून पण होतं, आपल्या मनामधून पण होतं, आपल्या नातेवाईकांमधून पण, आपल्या मनामधून पण. तो डाऊटफुल व्यक्ती जो आहे तो नाशला प्राप्त होतो. संशयात्मा विनश्यति. नायम लोकोस्ति न परो. त्याच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी जो असं आहे, ह्या तीन गुण, हे तीन दोष ज्या व्यक्तीमध्ये आहेत, त्याच्यासाठी हा लोक पण नाहीये, जगण्यासाठी हा लोक पण नाहीये, आणि
पुढचा लोक पण नाहीये. पुढचा म्हणजे ज्याला स्वर्ग प्राप्ती करायची आहे किंवा ज्याला पुढचा जन्म घ्यायचा आहे त्याच्यासाठी हा लोक नाही. तर इथं शंकराचार्यजींनी भाष्य करता करता परलोक न परो म्हणजे परलोक, परलोक म्हणजे थोडक्यात पुढचा जन्म, असं शंकराचार्यजींनी भाष्य केलंय. परलोक म्हणजे आपण असं पण समजू शकतो की ज्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्याला मोक्ष कुठून भेटणार जर त्यांनी ज्ञानच प्राप्त नाही केला तर. त्यांनी श्रद्धाच ठेवलेली नाहीये. श्रद्धा नाही ठेवली तर भक्ती पण नाही होणार, ज्ञान प्राप्त नाही केला तर तत्वदर्शी पण नाही होणार आणि नेहमी संशयामध्ये राहणार असं. तर त्याच्यासाठी हा लोक पण नाहीये, पुढचा लोक पण नाही, पुनर्जन्म पण नाहीये. न सुखम संशय आत्मनः, आणि त्याला सुख कधी पण भेटणार नाही. न सुखम संशय आत्मनः, जो संशय आत्मा व्यक्ती आहे त्याला कधी पण सुख भेटणार नाही. ठीक आहे. तर संधी आहे अज्यश्च, अज्य विसर्ग होता, विसरला श झाला, च पुढे असताना अज्यश्च, आणि च सोबत अश्रद्धान, च सोबत अ जोडला तर चा, अज्यश्चा श्रद्धानश्च असं. ठीक आहे. श्रद्धान, श्रत आणि धा धातू मध्ये थोडासा परिवर्तन झालंय. धा धारण करण्या अर्थमध्ये, श्रत म्हणजे सत्याला धारण करतो तो श्रद्धावान व्यक्ती. तर अश्रद्धान म्हणजे त्या व्यक्तीचा विशेषण आहे, अश्रद्धावान व्यक्ती. तर इथं संधी झालेली आहे अज्यश्चा श्रद्धानश्च, श्रद्धान विसर्ग होता, विसरला पण श झाला च पुढे असताना. ठीक आहे. आणि च आणि अश्रद्धान मध्ये आकार संधी झालेली. हे तीन संधी ह्या शब्दामध्ये आहेत. आणि संशय आत्मा, विनश्यती हे वेगळे वेगळे शब्द आहेत. संशय आत्मा असलेला व्यक्ती, संशय ठीक आहे. तर नायम, न आणि अयम मध्ये आकारची संधी झाली. नायम लोकः, विसर्गला ओकार झालं अ पुढे असताना, अ अवग्रह चिन्हाच्या पाठीमागे सायलेंट. लोको अस्ति न परो न सुखम न सुखम संशय आत्मन, संशय आणि आत्मामध्ये परत तो एक समस्त पद आहे. संशय आत्मा, संशय आत्मन एक समस्त पद आहे. त्यामध्ये य सोबत जो अ होता, अ आणि आत्मामध्ये दोन्ही मध्ये आकारची संधी झाली. तर पहिला पाद आहे अज्यश्च अश्रद्धानश्च, आपण वेगळं वेगळं करून म्हणू. अज्यश्च पर्यंत अश्रद्धानश्च असं म्हणू. ठीक. अज्यश्च अश्रद्धानश्च. दुसरा पाद आहे संशय आत्मा विनश्यती. तिसरा पाद आहे नायम लोकोस्ती न परो. इथं संधी म्हणायची, इथं विग्रह नाही करायचा. नायम लोकोस्ती न परो. चौथा पाद आहे न सुखम संशयात्मनः. ठीक. नायम लोकोस्ती, इथं अ चा उच्चारण नका घेऊ. तिसऱ्या पाद मध्ये अ चं उच्चारण सायलेंट करायचं. नायम लोकोस्ती न परो पर्यंत तिसरा पाद. न सुखम संशयात्मनः चौथा पाद. ठीक आहे. उच्चारण घेऊयात. अज्यश्च श्रद्धानश्च, अज्यश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति, संशयात्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परो, नायं लोकोऽस्ति न परो, न सुखम संशयात्मनः. न सुखं संशयात्मनः. सगळे सोबत. अज्यश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति, नायं लोकोऽस्ति न परो, न सुखम संशयात्मनः. अज्यश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति, नायं लोकोऽस्ति न परो, न सुखम संशयात्मनः. 41 श्लोक. योग सन्नस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम, आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. आता जो असा व्यक्ती आहे तर त्याला काय करायला पाहिजे, तर हे परत परत सांगितलेलं आहे आधी पण भरपूर वेळा, की योग संन्यस्त कर्माणम, योग मध्ये स्थित होऊन
योगमध्ये स्थित होऊन सगळे कर्म योगामध्ये त्यागून, योगमध्ये त्यागून. योगमध्ये कसं त्यागणार? कर्मयोग करून. कर्मयोग कसं करणार? आसक्ती सोडून कर्म करायचे. थोडक्यात ह्या शब्दाचा आसक्ती सोडून कर्म करणे हाच एक अर्थ आहे. योग संन्यस्त, योगामध्ये सर्व कर्मांना संन्यस्त करून, सोडून, त्यागून. ज्ञान संचिन्न संशयम, ज्ञान रूपी अग्निनी किंवा ज्ञान रूपी तलवारीनी संचिन्न संशयम, त्या संशयाला काटून टाकायचं, त्या संशयाचा विनाश करायचा. ज्या संशयामुळे आपला विनाश होतोय त्याला ज्ञानाच्या माध्यमातून आपण विनाश करायचा. ज्ञान संचिन्न संशयम, संचिन्न म्हणजे काटणे. ठीक आहे, ह्याचा उदाहरण पुढच्या श्लोक मध्ये येईल की काटणं कसं आहे. तर ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम, आणि कसं स्थित व्हायचंय? आत्मामध्ये स्थित व्हायचं, आत्मवान बनायचं. आत्मवाला, त्याला फक्त आत्माच दिसली पाहिजे, सगळ्यांमध्ये पण, स्वतःमध्ये पण, प्रकृतीमध्ये पण, सगळ्यांमध्ये आत्माच दिसली पाहिजे, आत्मतत्व दिसला पाहिजे. तो भौतिक संसार नाही दिसला पाहिजे. भौतिक संसार असला की अट्रॅक्शन आपोआप होतं, आणि अट्रॅक्शन झालं की तो अटॅच झाला आणि मग कर्माचं फळ आपोआप त्याला भेटणार. कर्माचं फळ भेटलं की कर्मबंधनामध्ये फसला. कर्माचं फळ आपल्याला भेटणारच आहे, याला आपण बाय प्रोडक्ट समजून कर्म करायचे, तर आपण कर्मामध्ये गुंतणार नाही. आत्मवंतम न कर्माणी, न कर्माणी निबध्नन्ति. मग काय होणार? जेव्हा आत्मवान होणार, जेव्हा योग मध्ये सर्व कर्मांना त्यागून देणार आणि ज्ञानापासून सगळे संशयांना काटून टाकणार, तेव्हा न कर्माणी, कर्माणी तुला कधी पण बांधणार नाही. निबध्नन्ति, निश्चयपूर्वक बांधणार नाही, असं हे धनंजय. ठीक आहे, अर्जुनासाठी संबोधन दिलं असं. तर योग संन्यस्त कर्माणम एक समस्त पद आहे की योगामध्ये सगळ्या कर्मांना त्यागून देणे. ज्ञान संचिन्न संशयम, ज्ञानाच्या बलानी संशयाला काटून टाकणे. समुपसर्गपूर्वक छिद धातू आहे, छिद, छिदिर विदारणे. ठीक आहे, विदारण करणे, काटून टाकणे. समुपसर्गपूर्वक सम्यक विदारण करणे, चांगल्या प्रकारे. ज्ञान चांगला प्राप्त होईल तर चांगला संशय पण दूर होईल. आत्मवंतम, आत्मवान होणे. न कर्माणी निबध्नन्ति, निश्चयपूर्वक, बंध धातू आहे, बदी बंधने. ठीक आहे, तर निबध्नन्ति, बंधनंती शब्द धातू आपले क्रिया होती, नि उपसर्गपूर्वक बंधनंती धातू क्रिया आहे. ठीक आहे, तर नि म्हणजे निश्चयपूर्वक. आणि धनंजय, तर पहिला पाद आहे योग संन्यस्त कर्माणम, दुसरा पाद आहे ज्ञान संचिन्न संशयम, तिसरा आहे आत्मवंतम न कर्माणी, चौथा आहे निबध्नन्ति धनंजय. ठीक आहे, उच्चारण घेऊया. योग संन्यस्त कर्माणम, योग संन्यस्त कर्माणम, ज्ञान संचिन्न संशयम, ज्ञान संचिन्न संशयम, आत्मवंतम न कर्माणि, आत्मवंतम न कर्माणि, निबध्नन्ति धनंजय. निबध्नन्ति धनंजय. सगळे सोबत. योग संन्यस्त कर्माणम, ज्ञान संचिन्न संशयम, आत्मवंतम न कर्माणि, निबध्नन्ति धनंजय. योग संन्यस्त कर्माणम, ज्ञान संचिन्न संशयम, आत्मवंतम न कर्माणि, निबध्नन्ति धनंजय. शेवटचा श्लोक 42. तस्मादज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानसिनात्मनः, छित्त्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत. तस्मात, त्या कारणामुळं, अज्ञान संभूतम हृत्स्थम. ठीक आहे, हे दोन्ही विशेषण विशेष्य आहेत की हृदय आपलं कसं आहे, हृदयामध्ये जो अज्ञान संभूतम म्हणजे सम्यक प्रकारे जो जमा झालेला आहे अज्ञान आपला हृदयामध्ये. हृदयामध्ये थोडक्यात आपण म्हणू शकतो बुद्धीमध्ये, मनामध्ये जो अज्ञान सगळीकडे पसरलेला आहे, त्याला काय करायचं? त्याला ज्ञान रूपी
तलवारीने इथं असिन शब्द आहेत. ठीक आहे, ज्ञानासिन आत्मनः. तर ज्ञानरूपी तलवारीली इथं एक शब्द यूज केला खड्ग. तर खड्ग तलवारींचा एक प्रकार आहे. तर आपण महाभारत रामायण सिरियल बघताना तलवारींचे प्रकार बघितले असतील. कुणाजवळ असं चंद्राच्या आकारचा, चंद्रामध्ये पण कुणाचा मोठा आकार असायचा, कुणाचा पातळ असायचा. तर तलवारींचे प्रकार आपण सिरियल मध्ये पाहिलेले आहेत. तर ज्ञानरूपी तलवारीने आत्म्याला ज्ञानी बनवायचं आणि चित्वा एनम संशयम, ह्या संशयाला त्या तलवारीने काटायचं. जसं वरती सांगितलं होतं की ज्ञानाने संशयाला काटायचं. तर ज्ञानरूपी तलवारीने संशयाला काटायचंय आणि योगमध्ये आतिष्ठ, योगमध्ये प्रवेश करायचा, योगमध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग योगमध्ये हे व्हायचंय, योगमध्ये स्थित व्हायचंय आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश, ऑर्डर देतात की मग उत्तिष्ठ, तुम उठो, अभी युद्ध के लिए उठ जाओ. एवढं सगळं ज्ञान प्राप्त केल्यानंतर, ज्ञानाबद्दल गोष्टी ऐकल्यानंतर, की ज्ञान सर्वस्व आहे, ज्ञान प्राप्त केल्याशिवाय तुला मोक्षही प्राप्त होणार नाही, तुझ्याच्याने कर्मही चांगले होणार नाही असं. तर त्यामुळं योगमध्ये स्थित होऊन उत्तिष्ठ भारत, हे भारत, हे भरतवंशी अर्जुन, तू उठ आणि युद्ध कर असं. ठीक आहे. तर इथं शब्द जोडलाय, तस्मात अज्ञान संभूतम. अज्ञान संभूतम एक समस्त पद आहे. ठीक आहे. आणि हृत्स्थम एक समस्त पद आहे, हृदयामध्ये स्थित झालेला, अज्ञान पासून संभूत झालेला, अज्ञान पासून पसरलेला. कुठे पसरलेला? हृदयामध्ये स्थित अज्ञान पसरलेला. ज्ञानरूपी तलवारीने स्वतःची आत्माला शुद्ध करणे. ठीक आहे, ज्ञानरूपी तलवारीने स्वतःची आत्मा बनवणे. जसं अज्ञान संभूत झालेला आहे, अज्ञान पसरलेला आहे, तसं ज्ञानाने आत्म्याला पसरून ठेव, बुद्धीला, हृदयाला पसरून ठेव, मग ती तलवारीचं काम करेल. चित्वा आणि एनम मध्ये संधी झालेली, ज्ञान आणि असीन मध्ये संधी झाली, असीन आणि आत्मा मध्ये संधी झाली. ठीक आहे, आकार आकार. चित्वा आणि एनम मध्ये संधी झाली, ऐकार. चित्वा आ आणि ए मध्ये संधी झाली, चित्वैनम, ऐकार संधी झाली. योगम आतिष्ठ, योगम आणि आतिष्ठ शब्द जोडलाय, आतिष्ठ सोबत उत्तिष्ठ शब्द संधी झालेली आहे. आतिष्ठ उत्तिष्ठ ओकार संधी झालेली. ठीक आहे, अकार आणि उकार मध्ये ओकार संधी झालेली, आतिष्ठ उत्तिष्ठ असं. पण आपण उच्चारण करताना संधी वेगळी वेगळी म्हणू, ज्याच्याने शब्द स्पष्ट होतील. ठीक आहे, कारण की हा शब्द तसा उच्चारण करायला थोडा अवघड जाईल. शेवटचा तस्मात अज्ञान संभूतम हा पहिला पाद आहे. हृत्स्थम ज्ञानसिन आत्मनः हा दुसरा पाद आहे. ज्ञानासिन आत्मनः, ज्ञानासिन पर्यंत म्हणायचं, आत्मनः थोडं वेगळं करायचं. ठीक आहे, हृत्स्थम ज्ञानासिन आत्मनः दुसरा पाद. तिसरा पाद आहे चित्वैनम, ह्या संधी करूनच म्हणा ह्याला, चित्वैनम संशयम योगम, तिसरा पाद. चौथा पाद आहे आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. आतिष्ठ वेगळा, उत्तिष्ठ वेगळा, भारत वेगळा. ठीक, उच्चारण घेऊयात. तस्माद अज्ञान संभूतम, तस्मात् अज्ञान संभूतम् हृत्स्थम ज्ञानासिन आत्मनः, हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः, चित्वैनं संशयं योगम, चित्वैनं संशयं योगम्, आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. सगळे सोबत. तस्माद अज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासिन आत्मनः, चित्वैनं संशयं योगम, आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. तस्माद अज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासिन आत्मनः,
चित्वैनं संशयं योगं मा तिष्ठ उत्तिष्ठ भारत. तर आधीच्या श्लोकांमध्ये ज्या गोष्टी आपण पाहिले की श्रद्धा पाहिजे व्यक्तीमध्ये, श्रद्धा सोबत इंद्रियांमध्ये कंट्रोल येतो. आणि जो असं नाही करत, जो श्रद्धा नाही ठेवत, त्याच्या इंद्रियांवर तर कंट्रोल नाही होणार. पण त्याच्यासोबत जो श्रद्धा नाही ठेवत तो कन्फ्यूज राहतो, संशयात्मक राहतो. आणि हे सगळं कशामुळे उत्पन्न होतं? अज्ञानमुळे उत्पन्न होतं. त्याच्यामुळे ज्ञान अर्जित करण्यासाठी ही एक ओढ आहे. मग अज्ञानमुळं अश्रद्धा आणि संशय उत्पन्न कसा होतो हे आपण पाहू. की माझं शिक्षण जेवढं झालं, माझा अभ्यास जेवढा झाला, माझा अनुभव जेवढा झाला, त्या अनुभवाच्या बेसिसवर, त्या अभ्यासाच्या बेसिसवर, त्या नॉलेजच्या बेसिसवर, त्या ज्ञानच्या बेसिसवर मी ज्यावेळेस पुस्तक वाचणार, कोणतंही ग्रंथ वाचणार, तर ते ग्रंथ कधी कधी मला पटून जाणार. काही काही गोष्टी त्याच्या पटतील, काही काही गोष्टी त्याच्या पटणार नाही. तर सगळ्या ग्रंथांमध्ये, वेदमध्ये म्हणा, उपनिषदमध्ये म्हणा, दर्शनशास्त्रामध्ये म्हणा किंवा भगवद्गीतामध्ये म्हणा, श्रीकृष्णांचा किंवा त्या ऋषीचा, त्या पर्टिक्युलर ऋषीमुनींचा हाच एक म्हणणं असतं कायम, की तुम्ही जे याच्यात लिहिलंय ते पूर्णपणे आहे असं एक्सेप्ट करा. ठीक आहे. तुम्ही म्हणता की हे सगळे तर श्लोक बरोबर आहे, पण पुढे एक श्लोक आला, त्या श्लोक मध्ये सांगितलं की एक ब्रह्मांड नाही, अनेक ब्रह्मांड येतं. असं तर नाही, एकच ब्रह्मांड आहे. तुम्ही कसं काय म्हणता अनेक ब्रह्मांड आहे? आम्ही नाही मानणार या गोष्टीला. तर आम्ही आमच्या हिशोबाने जे जे श्लोक आम्हाला पटते ते आम्ही मानू, ते एक्सेप्ट करू, आणि जे आम्हाला नाही पटत ते आम्ही नाही मानणार. मग फरक काय झाला? तुमच्या नॉलेज मध्ये तुम्ही ग्रोथ घेतली नाही तिथून. ते जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानच्या पाठीमागं काय नॉलेज आहे, त्याचा बेसिस काय आहे, त्याचा बेस काय आहे, तो कुठून आलाय, याच्याविषयी आपण मंथन चिंतन पण नाही केलं. आणि नाही करून आपण काय डायरेक्टली त्याला काय म्हणलो की अंधविश्वास आहे, अश्रद्धा आहे. असे कित्येक लोक येतं जे आजपासून 10 वर्ष आधी अध्यात्माच्या एखाद्या गोष्टीला अश्रद्धा मानत होते किंवा अंधविश्वास मानत होते. आणि आता तीच गोष्ट ज्यावेळेस वेस्टर्न कल्चर सांगतंय किंवा सायंटिफिक रिसर्च सांगतायत, तर त्याला होकार देतात की हा नाही, हे बरोबर. किती वर्षापासून आपण, म्हणजे आजपासून जर 10 वर्ष आधी, 15 वर्ष आधी मी प्राणायाम करायचो, तर मित्र म्हणायचे की प्राणायामने काय होतं? प्राणायामने एनर्जी भेटते, जास्त वेळ काम करू शकतो. आज थोडी असतं, जेवणाने एनर्जी भेटते. मग त्यावेळेस ती प्रचलित होतं की जेवणाने एनर्जी भेटते. पण त्यावेळेस पासून ऋषीमुनींनी सांगितलं की व्यायामाने आज पण भरपूर लोकांच्या मनामध्ये, माझ्या जवळच्या भरपूर लोकांच्या मनामध्ये असा एक भ्रम बसलेला आहे की फक्त फ्यूल, म्हणजे शरीराचा फ्यूल, एनर्जीचा फ्यूल जे आहे ते फक्त जेवण आहे. हा भ्रम मी किती वेळेस तरी काढायचा प्रयत्न केलाय की फक्त जेवणाने तुम्हाला एनर्जी भेटते असा प्रकार नाहीये. तुमचा मायटोकॉन्ड्रिया जी एनर्जी रिलीज करताय, तुमच्यामध्ये जे ऍडिपोस ट्रायफॉस्फेट एटीपी नावाचा जो एनर्जी बुस्टर आहे, जे प्रोटीन मधून सिंथसाइज होतो, जो अमिनो ऍसिड्स मधून सिंथसाइज होतो, ते सगळे एनर्जी कसे बूस्ट होतात, हे कसे मायटोकॉन्ड्रिया मधून रिलीज होतात आणि तुमच्या शरीरामध्ये मग एनर्जी येते, याच्या पाठीमागं खूप मोठा सायन्स रिसर्च आहे. श्वास प्राणशक्तीनी पण होतं, कॉन्शियसनेसनी पण होतं, कॉन्शियस एनर्जी चेतनाशक्तीनी पण होतं, विचारांनी पण होतं, नर्वस सिस्टम मध्ये तुमच्या न्यूरॉन्स मध्ये कसे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल चालू आहेत त्याच्याहून पण होतं, तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही किती स्ट्रेचिंग करताय त्यांनी पण होतं, सूर्यनी पण एनर्जी भेटतीये, कॉस्मिक एनर्जी आहेत, वेगळ्या वेगळ्या प्लॅनेट्सची एनर्जी आहे, चंद्राकडून एनर्जी आहे, पृथ्वी कोणत्या स्टेट मध्ये आहे त्याची एनर्जी आहे. ठीक आहे. वातावरणामध्ये पण एनर्जी आहे. ठीक आहे.
एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्ती समोर उभा राहण्यामध्ये पण एनर्जी आहे. एखादा व्यक्ती आला तुमच्या समोर, तुम्ही एनर्जेटिक होता, दुसरा व्यक्ती आला तुम्ही लो फील करता. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण नाकारू शकत नाही. पण आजपासून काही वर्ष आधी फक्त आपण अन्नलाच मानत होतो. आता ह्या गोष्टी ज्यावेळेस सायंटिफिकली प्रूव्ह करतात, एकदम बारीकीमध्ये, एकदम क्वांटम रिसर्च करून त्याच्यावर अभ्यास करतात लोक, रिसर्च करतात, तेव्हा आपण म्हणतो की हे बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जे काही ग्रंथ येतं त्याच्यामध्ये जे काही गोष्टी सांगितल्या ते एक्सेप्ट करा. तरी पण काही काही विद्वान आहेत जे वेदचे मंत्रांना पण एक्सेप्ट करत नाही. काही काही विद्वान आहेत जे भगवद्गीताचे पण श्लोकांना एक्सेप्ट करत नाही. दर्शनशास्त्रामधले पण असं म्हणतात की हे प्रक्षिप्त येतं, किंवा हे सूत्र बाहेरून काढलेले येतं, किंवा हे असे असतील ते तसे असतील, हे असं नाहीये. जे आयुर्वेद वाचतात आणि कट्टर वेगन येतं किंवा व्हेजिटेरियन येतं, ते म्हणतात की नाही नाही, हे वेस्टर्न लोकांनी टाकले याच्यामध्ये, की असं नॉनव्हेजचं नाही करू शकत आयुर्वेद. आयुर्वेदचा तो विषयच नाहीये. ठीक आहे, त्यांनी फक्त माणसाला कसं बॅलन्स मध्ये नीट करायचं तो विषय. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये श्रीकृष्णाने सांगितलं. आणि मी कधी पण शास्त्र, म्हणजे माझा हा पर्सनल मत आहे, कोणी याच्यावर बिलीफ करावा नाही तर नाही करावा, मी कधी पण शास्त्र वाचताना कोणताही श्लोक सूत्र वाचला, मला जर समजला नाही तर मी म्हणतो की मी याच्यावर रिसर्च करेन, मी याच्यावर अभ्यास करेन. जेवढं माझ्याकडे नॉलेज आहे, जेवढ्या गोष्टी आहेत सगळे मी सर्च करेन, त्याच्याविषयी एक एक शब्दला त्याच्या परखणार, एक एक तत्वाला त्याच्या समजणार, एक एक धातूला त्याच्या समजणार. आणि मग मी कायम भैयाला पण म्हणतो की तू मला बाकीचं नको सांगू, याने काय काय भावार्थ केला, त्याने काय भावार्थ केला ते नको सांगू, मला फक्त शब्द सांग, धातू अर्थ सांग, जे मूळ संस्कृत मध्ये ह्या शब्दाचा अर्थ आहे तेवढा सांग, बाकी मी काढतो माझ्या हिशोबाने. जर कोणी मानत नाही त्या गोष्टीवर तर माझा तो अभ्यास आहे. मी शास्त्रांवर कधीही, त्यांच्या श्लोकवर, त्यांच्या सूत्रवर, त्यांच्या मंत्रांवर कधीही संदेह करत नाही. आणि असा केलाही कोणी नाही पाहिजे. नाही तर काय होणार, संशय उत्पन्न होणार. आता तुम्ही एक पुस्तकाला, एक ग्रंथला ज्यावेळेस घेताय, ठीक आहे, एक फुल ग्रंथ आहे, त्याला तुम्ही घेताय, त्याच्यातलं तुम्ही काही गोष्टी मानताय, काही गोष्टी नाही मानत, ते पूर्ण होणार का? ते कधीच पूर्ण होणार नाही. भगवद्गीताचा पण एक श्लोक मानला आणि दुसरा नाही मानला तर ते आपल्याला कन्फ्यूज करणार. की इथं श्रीकृष्ण आता पुढच्या श्लोक मध्ये आहेत, 5व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे, अर्जुन कन्फ्यूज झालाय की तुम्ही कधी असं म्हणता, कधी तसं म्हणता, कधी हे म्हणता, कधी ते म्हणता, मी काय करू, मी काय म्हणू, परत मला सांगा समजून. हे 5व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोक मध्ये परत अर्जुन म्हणतोय की तुम्ही मला कन्फ्यूज का करताय. मग श्रीकृष्ण परत त्याचे कन्फ्युजन दूर करणार, परत हे कंटिन्यू चालत राहतं. मागच्या पण एकदा तिसऱ्या अध्यायामध्ये पण अर्जुनने तसंच म्हणलं होतं की मला कन्फ्युजन होत आहे, की तुम्ही कधी हे म्हणता, कधी ते म्हणता. मग विवस्वांच्या याच्यात पण की तुम्ही तर नंतर आले होते. मग हा कन्फ्युजन सगळा दूर करायचा प्रयत्न करतात, पण हे पूर्ण संपल्यानंतरही कन्फ्युजन मनुष्याचे संपणार नाही. आणि जे प्रश्नांचे उत्तर येतात ते मनुष्याला स्वतःच शोधावं लागते. पण त्याच्यासाठी ह्या मंत्रांवर, ह्या श्लोकांवर, ह्या सूत्रांवर, शास्त्रविहित जे सूत्र मंत्र श्लोक आहेत त्यांच्यावर बिलीफ करणं गरजेचं. ते जे म्हणतायत ते आहे बरोबर असं बिलीफ करणं गरजेचं आहे. तो कोणत्या परिस्थितीमध्ये अप्लाय होणार ते नंतरचा विषय राहिला, पण ते आहे, ही सत्य आहे, हेच आहे असं मानणं खूप गरजेचं आहे. आणि जर नाही समजत आहे तर सोडून द्या, डाऊटफुल नका राहू. त्याच्यामध्ये तुम्ही असं ठेवा की पेंडिंग आहे, पण डाऊटफुल नका राहू की हे नाही होऊ शकत. असं विपरीत बुद्धी नाही चालली पाहिजे. विपरीत बुद्धी चालायला लागली तर मग तुम्हाला कोणी प्रामाणिक नाही मानणार. भगवद्गीतामधून आपण एक श्लोक बोलतोय आणि म्हणतोय असं जीवनाचा उद्धार करायचा, आणि मग तो समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करताना, तुम्ही कधी डिबेटमध्ये गेले असताना, तर डिबेटमध्ये काय होतं, ज्यावेळेस दोन पार्टी समोर समोर असतात त्यावेळेस ते बोलतात, जर तुम्ही एक रेफरन्स देताय तर त्या रेफरन्सला जोडून जर तो दुसरा रेफरन्स देऊन त्याला काटतोय तर तुम्हाला त्याला एक्सेप्ट करावं लागेल. तुम्ही म्हणताय की नाही नाही हे इथं अप्लाय होतं, तिकडून तुम्ही बोलले तर नाही होणार,
असं चालत नाही डिबेटमध्ये. ठीक आहे. तर जर तुम्ही एखादा ग्रंथ वाचता, एखादा पुस्तक वाचताय, ज्या व्यक्तीने लिहिलंय, ज्या व्यक्तीने सांगितलंय, त्या व्यक्तीचं सगळ्या गोष्टी क्लिअर येतं, त्याच्यामुळे तो कम्प्लीट गोष्ट आपल्या समोर ठेवतो. आपल्याला त्याच्यातून अर्ध्या अर्ध्या गोष्टी पटतायत तर ते आपली कमतरता आहे. आपल्या ज्ञानमध्ये वृद्धी करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे सांगितलं की जो संशय ठेवतो, संशय म्हणजे विपरीत बुद्धी ठेवतो, त्याचा विनाश होतो. विपरीत बुद्धी विनाशकाले विपरीत बुद्धी. जो विपरीत बुद्धीचा आहे, ज्याला संशय आहे शास्त्रांमध्ये, ज्याला गुरूंमध्ये संशय आहे, ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर घ्या, क्लिअर करा, परत प्रश्न विचारा, उत्तर घ्या, क्लिअर करा, नाही समजलं तुम्ही पुढे चला, नंतर क्लिअर होतील, काळानुसार क्लिअर होतील गोष्टी. पण जर तुम्ही एखाद्या पुस्तकातून, एखाद्या गुरुकडून काही शिकताय, तर त्याच्यावर डाऊट करणं की हा चुकीचा आहे, तिथं सगळं त्याचा गुरुत्व संपून जातो. त्याचा ओढ जी राहणार आहे ती सगळी संपून जाते. इथं जर माझ्याकडे कोणी आलं आणि त्यांनी असा जर डोक्यामध्ये विचार ठेवला की हे सर अशा गोष्टी सांगतात जे मला पटत नाहीये, म्हणजे भरपूर लेडीज माझ्याकडे, म्हणजे सुरुवातीला असं होतं की सर तुम्ही ते ओ पालनहार गाणं लावता, दर सोमवारी लावत असतो मी, तर त्या गाण्यामध्ये आपण स्वतःला लो एस्टीम फील करतोय आणि समोरच्याला आपण म्हणतोय की ईश्वराचं सगळं आहे आणि त्यांनी सगळं केलंय, ज्यानी तर आमची एनर्जी लो होती, ज्यानी तर आम्ही डिमोटिवेट होतो. पण मला त्या म्युझिकनी, मला त्या सॉंगनी मोटिवेशन फील होतं, मला त्यानी ग्रेटफुलनेस फील होतो, मला त्यांनी रिस्पॉन्सिबल फील होतं. तर मी ते त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. पण त्यांनी मग त्याच्यानंतर क्लास परत पाहिलाच नाही. मग तो संशय, तो डाऊट त्यांच्यासाठी पण असा झाला की नाही मी तर फर्म आहे, मला नाही ऐकायचं. मग त्यांचा पण तिथं नुकसान होतो. माझं तर काय, मी तर सगळ्यांना सारखंच ट्रीट करणार. ठीक आहे. तर असं होतं की ज्यावेळेस डाऊट होतो, ज्यावेळेस संशय होतो, त्यावेळेस आपण ग्रोथ नाही करत, आणि जिथं ग्रोथ नाहीये तिथं आपोआप डिस्ट्रक्शन. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या श्लोक मध्ये सांगितलं की ह्या लोकमध्ये पण आणि परलोकमध्ये पण डाऊटफुल व्यक्ती कधीही ग्रोथ मध्ये नाही जाणार. जसं कालच्या उदाहरण मध्ये येतानी जो डाऊटफुल आहे की मी त्याला सांगितलं की इथं लेन एकच आहे, दुसरा लेन खोदलेला आहे, तर इथून तू आपल्याला 10 मिनिटं वेळ लागणार, पण निघून जाऊ आपण. तो त्याचा जर माझ्यावर डाऊट आहे, ह्यो खरंच बोलतोय का, ह्यो जर खोटं बोलत असेल तर, ह्यो बरोबर नाही म्हणत असेल तर, मग तो काय करणार, मग तो कन्फ्यूज होणार. काय कन्फ्यूज होणार की इथून जायचं का दुसऱ्या रस्त्याने जायचं, का थांबायचं का काय करायचं. मग तो कन्फ्यूज होऊन जाणार, तर तो कुठेही जाणार नाही, आणि दुसऱ्या मार्गाला जाणार तर त्याचं डिस्ट्रक्शन होणार. त्याच्यामुळं संशय, याच्यामध्ये श्रद्धा, संशय आणि अज्ञान ह्या गोष्टी तुम्हाला रोखतात तुमच्या आध्यात्मिक ग्रोथ मध्ये, तुमच्या मनाच्या विकासमध्ये, तुमच्या दृष्टिकोनच्या विकासमध्ये. काही नाही झालं तर तुमचा दृष्टिकोन तरी मोठा होतो, तुमचं परसेप्शन मोठं होतं, तुमचं परसेप्शन ब्रॉड होतं, जेणेकरून तुमच्या बाउंड्रीज जे आहेत की मी एवढंच विचार करणार की ह्या गाण्याने आपल्याला लो एस्टीम फील होतं, पण ते बाउंड्री जशी तोडली की ते लगेच रिस्पॉन्सिबल फील व्हायचं चालू होतं. जसं एक मनामध्ये विचार आला की आपण जर असं म्हणतोय की मी काहीच करत नाहीये, सगळं ईश्वराच्या शक्तीने होतंय आणि माझी त्याच्यामध्ये मी फक्त निमित्त मात्र आहे, तर ह्या विचारामध्ये मी एक ग्रेटफुलनेस, एक कृतज्ञता आहे माझ्यामध्ये की मी त्यागची भावना ठेवतोय. पण हे कशासाठी ठेवतोय मी, की माझ्यामध्ये अहंकार नाही आला पाहिजे. ठीक आहे. आता हीच परिस्थितीमध्ये मी काय म्हणतोय की मी जी बॉडी बनवली किंवा मी ज्या गोष्टी बनवल्यात, हे सगळ्या मी बनवल्यात. ते माझे जेनेटिक्स असू तरी मी बनवल्यात, ते माझे मेहनत असू, माझा पैसा असू, मी बनवलंय.
तर हा कोणता भाव आहे? हा रिस्पॉन्सिबिलिटीचा भाव आहे. मी जबाबदारी घेतोय माझी स्वतःची आणि माझ्या समाजाची, माझ्या आजूबाजूच्या लोकांची. ही जबाबदारी घ्यायला पण कृष्णाने मागच्या अध्यायामध्ये सांगितलं की मी जर जबाबदारी नाही घेतली तर जो नाश होणार, जो लोकांचा नाश होणार, ते माझं अनुकरण करणार आहेत सगळे. आणि ते माझं अनुकरण करणार म्हणजे त्यांचं तिथं नुकसान होणार जर मी जबाबदारी नाही घेतली तर. पण हे सगळं कोणाच्या अधीन होतंय? ईश्वराच्या अधीन होतंय. ही पण एक मानसिकता आहे. दोन्ही मानसिकता एकमेकाला विरोध करतायत, पण दोन्ही मानसिकता बरोबर आहेत जर तुमची दृष्टिकोन मोठा आहे तर. जर तुमचा दृष्टिकोन संकुचित आहे तर ज्यावेळेस तुम्ही म्हणता की सगळे ईश्वराच्या अधीन होतंय, समोरचा व्यक्ती तुम्हाला तिथं क्रिटिसाइज करणार. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणणार की हे सगळं मी माझ्या शरीराला बनवलंय, समोरचा व्यक्ती तरी तुम्हाला क्रिटिसाइज करणार. घमंडी झाला तो म्हणते, तू थोडी केलंय, तुझ्या आई वडिलांचे जीन्स येतं तुझ्यामध्ये, तुझ्या आई वडिलांनी संस्कार दिले, तू थोडी केलंय. पण मी जिथं आहे ते माझे कर्माचे फळ येतं. माझ्या आई वडिलांचे कर्माचे फळ त्यांना माझ्या थ्रू भेटतीलच, पण मी जे करतोय, मला जे भेटतंय ते सगळे माझे कर्माचे फळ आहेत. ही जबाबदारीचा भाव आहे आणि एक कृतज्ञता, हे दोन्ही भाव विपरीत भाव आहेत. आणि वडिलांच्या बाबतीत ही गोष्ट येत असते. वडिलांना असं वाटतं की मी जबाबदार आहे तर मला सगळ्यांनी प्रेस केलं पाहिजे. त्यांना अशी अपेक्षा असते की हे माझ्याविषयी कृत पाहिजे, त्यांना कृतज्ञ पाहिजे ते माझ्याविषयी, माझे फॅमिलीवाले, की त्यांना असं वाटलं पाहिजे की मी केलंय सगळं त्यांच्यासाठी. पण ही बोथ वेज पाहिजे. ज्यावेळेस बोथ वेज असणार त्यावेळेस वाईड परसेप्शन मध्ये दोघांनाही त्रास नाही होणार. नाहीतर मग बायको आणि नवऱ्यामध्ये काय भांडणं असतात कायम, की फक्त तुम्हीच काम करता का, मी नाही काम करत, मी पण तर काम करते ना घराचे सगळ्या गोष्टी. एक दिवस तुम्ही माझं काम करून पहा, मग तुम्हाला कळेल. सगळ्यांच्या घरी ही गोष्ट होतीच. पण हे बोथ वेज जायला पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी आणि ग्रेटफुलनेस हे ज्यावेळेस बोथ वेज जाणार, तुमचं तेवढं मोठा दृष्टिकोन असणार त्यावेळेस. आणि हे सगळं कधी येणार? ज्ञान आल्यानंतर येणार, नॉलेज आल्यानंतर येणार. परसेप्शन वाढणार, दृष्टिकोन मोठा होणार, आणि मग तुमच्या चित्तमध्ये उद्वेगना उद्भावना होणार नाही. ज्यावेळेस तुमची बायको म्हणतीये की मी घरचं काम करते, मला थोडासा आराम करायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला वाटणार की हा गड्या, मला ग्रेटफुल व्हायला पाहिजे इथं. आणि ज्यावेळेस ती म्हणते मला खूप लो फील होतंय, डिमोटिवेटेड फील होतंय, त्यावेळेस तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे की अरे मी आहे ना, कशाला टेन्शन घेते. आणि ज्यावेळेस ती जास्त काम करून त्रासलेली आहे त्यावेळेस तू आराम कर, तू भरपूर काय माझ्यासाठी केलेलं आहे, तू भरपूर ह्या घरासाठी केलेलं. तर कुठं ग्रेटफुल व्हायचं आणि कुठं रिस्पॉन्सिबिलिटी दाखवायची, हे पण दृष्टिकोनच्या याने, नॉलेज आल्यानंतर, दृष्टिकोन वाढल्यानंतर, श्रद्धावान झाल्यानंतर, ज्यावेळेस डाऊट नसणार तुमच्या मनामध्ये त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्ही करता. नाही तर जर तुम्ही डाऊटफुल आहात तर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीच्या जागेवर ग्रेटफुल होता, ग्रेटफुलच्या जागेवर रिस्पॉन्सिबल होता आणि सगळं चुकीचं होऊन जाईल. ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला इमोशनल व्हायचंय तिथं इमोशनच काम करणार, तिथं लॉजिक काम करणार नाही. जिथं लॉजिकल व्हायचं तिथं लॉजिकच काम करणार, तिथं इमोशन होऊन जमणार नाही. पण ह्या दोन्ही गोष्टी विरोध आहे, या दोन्ही गोष्टींचा कम्प्लीट विरोध आहे. तसा रिस्पॉन्सिबिलिटी आणि ग्रेटफुलनेसचा विरोध आहे तसा. आणि ह्या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन चालणं म्हणजे योग आहे, जे पुढच्या श्लोकमध्ये सांगितलं. पुढच्या श्लोकमध्ये काय सांगितलं की योग संन्यस्त कर्मानं. तर योग काय आहे? सगळे एलिमेंट्स, सगळे तत्व, सगळे एनर्जी, सगळे देवी देवता, सगळ्यांना समजून ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टींना सोबत समजून काम करतो त्यावेळेस योग होतं.
सगळ्यांना एकसारखं आणलं त्यावेळेस योग होतो. सगळ्यांना एकसारखं समजलं म्हणजे एकसारखं म्हणजे आत्मा समजा किंवा प्रकृती समजा किंवा ते याचं पण तेवढं महत्व आहे, त्याचं पण तेवढं महत्व आहे, हे पण तेवढंच महत्व आहे, ते पण तेवढंच महत्वाचं आहे. जीभ पण तेवढीच महत्वाची, पोट पण तेवढंच महत्वाचं आहे. तर खाणार कसा माणूस? जपून खाणार. फक्त जीभ महत्वाची आहे तर खाणार कसा? पोटाला त्रास देणार. फक्त पोट महत्वाचं आहे तर खाणार कसा? जिभेला त्रास देणार. पण दोन्ही गोष्टींना समजलं तर बॅलन्स मध्ये राहणार. हे योग आहे. सगळ्या तत्वांना समजणं. तर योग कुठून उत्पन्न होणार? ज्ञान मधूनच उत्पन्न होणार. ज्ञान संचिन्न म्हणजे ज्ञानच्या द्वारेच योग उत्पन्न होऊ शकतो. योग मध्ये स्थित होऊन तुम्ही कर्म करू शकता. त्याच्याशिवाय तुम्ही योग मध्ये स्थित होऊन कर्म नाही करू शकत. आणि ज्ञान काय आहे? सगळ्या तत्वांना जसं आहे तसं परखणं. डोळ्यांनी ऐकायचा प्रयत्न नाही करायचा, नाकांनी पाहायचा प्रयत्न नाही करायचा. म्हणजे एक तत्वाचं उदाहरण देतोय मी. असं सगळ्या याच्यामध्ये वडिलांकडून जेवण बनवायचं ही अपेक्षा न करणं. करता येतं मग ठीक आहे, पण एक गोष्ट एक तत्वाच्या दृष्टीने किंवा आईकडून फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त स्ट्रेंथ वाले गोष्टी म्हणजे आपण एक घरच्या दृष्टीने पाहतोय, गृहस्थीच्या दृष्टीने पाहतोय. तर ह्या बॅलन्स कधी समजणार व्यक्तीला? ज्यावेळेस तो प्रत्येक तत्वाला समजणार, प्रत्येक तत्वाला इक्वल पाहणार. जो जसा आहे त्याच्या प्रकृतीच्या हिशोबाने त्याला समजलं आणि त्याच्या सोबत जे आहे ते प्रकृतीच्या हिशोबाने त्याला समजलं. आता योग झाला, आता मी कर्म करतोय, तर मला कन्फ्युजन होणार नाही. तरी जर कन्फ्युजन झालं तर मग पुढच्या अध्यायामध्ये भक्तीचा विषय येतो की तुम्ही पूर्णपणे जे करायचं ते करा, पण मग माझ्यामध्ये सगळं अर्पित करून द्या. भक्तीमध्ये होऊन जा, भक्तिमय होऊन जा पूर्णपणे. हे पुढच्या काही अध्यायामध्ये आहेत. मग आत्मवंतम न कर्माणि निबंधन्ति धनंजय. असं सगळं समजून आपण आत्मवंत होऊन जातो. आपण सगळ्यांना आत्मामध्ये पाहतो, आत्माला सगळ्यांमध्ये पाहतो. आणि सगळ्यांना जेव्हा आपण कीटाणूला पण, पक्षीला पण, जनावरांना पण आत्मासारखं पाहतो, त्यावेळेस आपण त्यांना त्यांच्यासारखंच ट्रीट करतो, त्याच्या प्रकृतीच्या अनुसारच त्यांना ट्रीट करतो. मग आपण एकदम योगमय कर्म करतो. ठीक. आणि शेवटच्या श्लोक मध्ये त्याच्यामुळं असं करून, ज्ञान अर्जित करून तू तुझ्या हृदयामध्ये जे काय अज्ञान आहे, जे काय अंधकार आहे, त्या अंधकारला ज्ञानरूपी उजडणी त्याला मिटून टाक आणि उभा राहा, लढ, युद्ध कर. तर हे लढ, युद्ध कर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण हॅमरिंग होतीये ब्रेनवर कंटिन्युअस. अर्जुनच्या हॅमरिंग होती. आपल्याला हे किती दिवस लागले? 3 महिने. एप्रिल पासून चालू केलं तर मे, जून, जुलै, ऑगस्ट चालू आहे आता. 3-4 महिने आपल्याला लागले. पण ह्या गोष्टी कंटिन्यू हॅमरिंग तेवढ्या काळामध्येच झालेली आहे. जे काही वेळ असन ते ह्या भगवद्गीतेचा एवढ्या 18 अध्यायांचा, त्याच्यामध्ये ती सगळी हॅमरिंग झाली आहे की उभा राहा, लढ, हे असं असतं, ते तसं असतं, उभा राहा, लढ. मग अर्जुन प्रश्न विचारतोय की नाही नाही मला अजून कन्फ्युजन आहे. 5व्या अध्यायामध्ये जो परत कर्मयोग आहे, पण हा संन्यासशी थोडस रिलेटेड असणार आहे. की श्रीकृष्णाने याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टींचं महत्व सांगितलंय. हे सगळ्या गोष्टींचं महत्व का सांगतायत? की तुम्ही सगळ्या गोष्टींना समजून एक सोबत आणून मग कर्म करा. बॅलन्स आणून जीवनामध्ये मग कर्म करा, अशा प्रकारे. ठीक. काही प्रश्न असतील तर विचार. नाही? शांती पाठ घेऊ. कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून
द्यः शान्तिरन्तरिक्षगं शान्ति पृथ्वी शान्तिरापः शान्तिरौषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वं शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि शान्ति शान्ति शान्तिः